नमस्कार मित्रांनो, मी नितीन शेलार आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, गेली 20 ते 22 वर्षांपासून मी विविध क्लासेस, विविध कॉलेजेस, विविध शाळा, त्यामध्ये काही CBSE आहेत, ICSE आहेत किंवा महाराष्ट्र बोर्डाच्या शाळा आहेत, या ठिकाणी मी केमिस्ट्री हा विषय शिकवत आहे. फक्त शाळा आणि कॉलेजेस याच्या अभ्यासक्रमाशीच स्वतःला बांधून न घेता मी ज्या विविध एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात त्या एक्झाम्सकरिताही मी अनेक वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे. केमिस्ट्री हा विषय त्यामध्ये मी शिकवत आहे. मित्रांनो, इतक्या वर्षांनंतर एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवते की देशभरातून जवळपास लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम्स देतात. विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ते झटत असतात आणि हे केल्यानंतर सुद्धा बहुतांश मुलं म्हणजे अनेक मुलांच्या पदरीही निराशा येते. कारण या अभ्यासक्रमांमध्ये ज्या सीट्स असतात, ज्या जागा असतात त्या अत्यंत कमी आहेत आणि त्यामध्ये ज्यांची गुणवत्ता आहे त्यापेक्षा मी असं म्हणेन की जे मुलं ह्या एंट्रन्स एक्झाम्स क्वालिफाय करतात अशा मुलांना त्यामध्ये प्रवेश मिळतो आणि त्यांच्या सोनेरी भविष्याचा पाया त्या ठिकाणी रचला जातो. यामध्ये जॉईंट एंट्रन्स एक्झाम असेल जी मेन आणि ॲडव्हान्स या दोन स्वरूपामध्ये होते. ही एक्झाम देशातील अत्यंत नावाजलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यामध्ये प्रवेश घेण्याकरता नॅशनल लेवलवरती घेतली जाते. दुसरी एक्झाम आहे की नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही सुद्धा नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे. ही एंट्रन्स एक्झाम ही विविध प्रकारच्या मेडिकल क्षेत्रामध्ये जाण्याकरता घेतली जाते. त्याच पद्धतीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स ही जी एक्झाम आहे ही घेतली जाते. ही एक्झाम देशातील जे अत्यंत नावाजलेले जे 1500 मेडिकल कॉलेजेस आहेत की जिथे MBBS हा अभ्यासक्रम शिकवला जातो, या नावाजलेल्या MBBS कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याकरता ही एक्झाम घेतली जाते. किंवा नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर, ज्या मुलांना आर्किटेक्चरमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्या मुलांकरता ही जी एक्झाम आहे, शॉर्टमध्ये त्याला नाटा असं म्हटलं जातं, ही एक्झाम घेतली जाते. ही सुद्धा नॅशनल लेवलची एक्झाम आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना, ज्या मुलांना डिफेन्समध्ये म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये, आर्मी, नेव्ही, एअर ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या पदावरती ज्यांना जायचं आहे, त्यामध्ये ज्यांना काम करायचं आहे, त्यांच्यासाठी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी याची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. या सर्व एक्झाम ह्या नॅशनल लेवलवरती असतात. त्याशिवाय महाराष्ट्रातील मुलांकरता जर मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेश करायचा असेल तर MHCET आहे किंवा इंजिनिअरिंग करता MHET आहे. या एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात. मित्रांनो, बऱ्याच मुलांना ह्या एंट्रन्स एक्झामबद्दल माहितीच नसते, किंबहुना त्यांना अशी माहिती दिली जात नाही आणि त्यामुळे अनेक मुलांच्या पदरी अपयश येते. मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे आणि अनेक उदाहरणे देऊन तुम्हाला सांगितले आहे की बहुतांश मराठी मुले या एंट्रन्स एक्झाममध्ये का फेल होतात, ते का या एंट्रन्स एक्झाम क्रॅक करू शकत नाहीत. तर त्यामध्ये आहे की त्यांना या एंट्रन्स एक्झामबद्दल असणारी माहिती ही अत्यंत कमी स्वरूपात असते, किंबहुना त्यांना ही माहिती दिली जात नाही. त्याबद्दल आपण पुन्हा चर्चा करूया. वेगवेगळ्या जे एंट्रन्स एक्झाम्स असतात त्या कशा पद्धतीने केल्या जातात आणि त्याचा पॅटर्न काय असतो, त्याची तयारी कशी करायची असते, त्याबद्दल माझा एक वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. आज मी आपणासमोर आहे ते म्हणजे की मुलांना केमिस्ट्री हा विषय अत्यंत अवघड वाटतो. खरे तर असं म्हटलं जातं की जगामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. जर तुम्ही समजून घेतलं, जर तुम्हाला विषय समजला तर कोणताही विषय हा अत्यंत सोपा आहे. फक्त त्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती, त्या विषयाचं आकलन असणं अत्यंत आवश्यक आहे. माल्कम एक्स हा जो एक शिक्षण तज्ज्ञ होता, हा म्हणतो
एज्युकेशन इज द पासपोर्ट टू द फ्युचर. फॉर टुमॉरो बिलॉंग्स टू दोज हू प्रिपेअर इट टुडे. म्हणजेच शिक्षण हा भविष्यासाठी पासपोर्ट आहे, कारण उद्या त्यांच्याशी संबंधित आहे, ज्यांनी त्याच्यासाठी आज तयारी केली आहे. म्हणजेच जर या पद्धतीच्या एंट्रन्स एक्झाम्स तुम्हाला क्वालिफाय करायच्या असतील, जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचे असेल, तर त्याची तयारी तुम्हाला आजच करणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच अल्बर्ट आइन्स्टाईन हा बोलतो की एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन व्हॉट वन हॅज लर्न इन स्कूल. म्हणजेच शाळेत शिकलेल्या गोष्टी विसरल्यानंतर जे उरते ते शिक्षण आहे. मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या. शाळेमध्ये आपण अनेक गोष्टी शिकत असतो, अनेक विषय आपण शिकत असतो, परंतु शाळा झाल्यानंतर आपल्या जे लक्षात राहते ते म्हणजे शिक्षण आहे. आणि इथे हेच महत्त्वाचे आहे. ज्यावेळी तुम्ही 11वी-12वी करता किंवा त्यानंतर तुम्ही विविध अभ्यासक्रमांना प्रवेश करता, तर त्यावेळी तुम्हाला किती समजले आहे, किती आकलन झालेले आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विविध परीक्षांमध्ये ज्यावेळी आपण विविध विषयांचा अभ्यास करतो किंवा विविध विषयांचे जे तयारी करतो, तर त्यासाठी तो विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेणं किंवा आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. आता यामध्ये महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी या परीक्षा देतात, परंतु या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण महाराष्ट्रातून अत्यंत कमी आहे. त्याचं कारण म्हणजेच ह्या एंट्रन्स एक्झामची पुरेशी माहिती नसणं किंवा त्याची पुरेशी तयारी नसणं, विषय समजून न घेणं ही होय. बऱ्याचशा मुलांना हे माहीतच नसते. या ज्या नॅशनल लेवलच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात, ज्या JEE असो किंवा नीट असो किंवा NDA असो, ह्या एक्झाम्स फक्त इंग्रजीमध्ये फक्त इंग्लिशमध्ये नसतात, तर त्या वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये सुद्धा असतात. जसं JEE हे एक्झाम हिंदी आणि मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता, नीटचे एक्झाम सुद्धा तुम्ही मराठी आणि हिंदीमध्ये देऊ शकता. आणि मुलांची भीती याच ठिकाणी असते की सर्व अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये आहे, एंट्रन्स एक्झाम ह्या इंग्रजीमध्ये असतात आणि त्यामुळे आपल्याला हे यश मिळतं आहे. कारण बऱ्याच वेळा मुलांना प्रश्न काय आहे तो समजत नाही. मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, या परीक्षांची तयारी करण्याकरता बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर असणं अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, मी माझ्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून केमिस्ट्री हा जो विषय आहे, हा विषय मराठीतून समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. भलेही तुम्हाला जी एक्झाम आहे 11वी-12वीची एक्झाम जी आहे ती तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायची आहे, परंतु ज्यावेळी तुम्हाला हा विषय समजला जाईल, एखादा प्रश्न समजला जाईल, तुम्हाला तुमची जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ज्यावेळी त्याचे उत्तर समजेल, त्याचवेळी तुम्ही त्याचे उत्तर व्यवस्थित लिहू शकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही शिक्षणासाठी लँग्वेज हा बॅरियर असू शकत नाही, लँग्वेज हा अडथळा असू शकत नाही. तुमच्या माहितीकरता मी स्वतः एका छोट्याशा खेड्यातून आश्रमशाळेतून आणि मराठीमधून शिकलेला विद्यार्थी आहे. आणि त्यानंतर ज्यावेळी माझं शिक्षण झालं, शिक्षण केलं, त्यानंतर आज मी इंग्लिश मिडियमच्या CBSE असो किंवा ICSE असो या शाळांमध्ये मी शिकवत आहे आणि मला कुठेही कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणून मित्रांनो, कोणताही विषय हा जो आहे हा तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये अगोदर समजून घ्या, त्यानंतर त्याची मांडणी तुम्हाला कोणत्याही लँग्वेजमध्ये करण्यात काहीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, मी माझ्या या व्हिडिओ चॅनलमधून केमिस्ट्री सिम्पल लँग्वेजेस यामध्ये मराठी भाषेतून केमिस्ट्री ह्या विषयाच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या समजवणार आहे. आणि माझा उद्देश एकच आहे की आपले जे मुलं आहेत की त्यांना कोणताही विषय असो, विशेषतः केमिस्ट्री हा त्यांना त्यांच्या भाषेतून समजणं गरजेचं आहे. तुम्ही तो आत्मसात करा, कारण लँग्वेजने काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या मातृभाषेतून जे शिक्षण घेतलेलं आहे
ते आत्मसात करणं अत्यंत सोपं आहे. म्हणून मित्रांनो, इथून पुढे जे माझे चॅनल्स आहेत की त्यामध्ये मी केमिस्ट्री मराठीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला माझा हा प्रयत्न योग्य वाटत असेल तर त्याकरिता माझा चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यातून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासमोर असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईल ज्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये उपयोग होईल. सो टुडे लेट्स बिगिन. आज आपण सुरू करूया केमिस्ट्री इन मराठी, केमिस्ट्री इन सिंपल लँग्वेजेस. तर यामध्ये आज जो आहे आपण सर्वप्रथम जो टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे हा टॉपिक ॲक्च्युली 11वीचा आहे, परंतु 12वी करता हा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 12वीचं जे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल ते संपूर्णपणे या टॉपिकवरती डिपेंड आहे. त्यामुळं मी हा जो टॉपिक आहे हा सर्वप्रथम घेत आहे. तर मित्रांनो, हा जो टॉपिक आहे सम बेसिक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? तर सर्वप्रथम प्रश्न, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण कशा करता म्हणतो? केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतील. फिजिकल केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, पॉलिमर केमिस्ट्री आहे, ड्रग्स केमिस्ट्री आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे. तर अशा असंख्य ब्रांचेस या केमिस्ट्रीच्या आहेत. आणि या असताना आपण हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जो पेपर आहे तो महत्त्वाचा आपण या ठिकाणी घेत आहोत. तो ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? तर नावामधूनच तुमच्या लक्षात येईल ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिझम, म्हणजे असे पदार्थ आहेत निसर्गामध्ये की जे पदार्थ फक्त ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती दोन्ही येतील. तर अशांमधून हे पदार्थ मिळालेले आहेत आणि आपलं बहुतांश आपलं शरीर, निसर्ग हा या पदार्थांपासून बनलेला आहे. या पदार्थांचा अभ्यास करणं म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि जर तुम्ही शॉर्टमध्ये पाहिलं, हे जे पदार्थ आहेत या सर्व पदार्थ बनलेले असतात ते मेनली कार्बनपासून. कार्बन हा एक एलिमेंट आहे, म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये आज जवळपास 120 पेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा कार्बनसाठी ही सेपरेट ब्रांच म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग प्रश्न उभा राहतो की ऑर्गॅनिक केमिस्ट्री फक्त 120 पैकी कार्बन हा एलिमेंट आहे, आपण त्याचा जास्त अभ्यास का करणार आहोत? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, बाकीचे 119 एलिमेंट मिळून जितके कंपाऊंड, जितके पदार्थ ते तयार करतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पदार्थ कार्बन हा एकटा तयार करतो. करोडो, मिलियन्स, ट्रिलियन्स इतके कार्बन पदार्थ या ठिकाणी तो तयार करतो. म्हणूनच ही जी ब्रांच आहे की इट इज द स्टडी ऑफ कार्बन अँड कार्बन कंपाउंड्स इज नोन ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो first thing, what is organic chemistry? So organic chemistry, it is a branch of chemistry which deals with study of carbon and carbon compounds. आता या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की मग हा कार्बन का इतके कंपाऊंड तयार करतो? अतिशय सुरुवातीला जे आहे की बर्झिलियस हा एक शास्त्रज्ञ होता, ही वॉज सायंटिस्ट. तर हा जो शास्त्रज्ञ होता की ज्याने तुमच्या जर लक्षात असेल, जर सायन्समध्ये किंवा जे एलिमेंटचे सिम्बॉल आहेत याचा शोध ज्याने लावला, ज्याने डिस्कवर केले, तो म्हणजे बर्झिलियस. त्या बर्झिलियसने व्हायटल फोर्स थिअरी ही कन्सेप्ट त्याने त्या ठिकाणी मांडली. आणि व्हायटल फोर्स थिअरी म्हणजे काय? तर थोडक्यात बर्झिलियस याचं म्हणणं असं होतं की निसर्गाने सर्व जे वनस्पती, प्राणी जे आहेत यांच्यामध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे, म्हणजे मिस्टरियस फोर्स इज देअर, की काहीतरी मिस्टरियस फोर्स त्या ठिकाणी आहे, काहीतरी अलौकिक शक्ती त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे कार्बन जो आहे तो इतके जास्त पदार्थ बनवू शकतो. याच थेअरीला म्हणतात की व्हायटल फोर्स थिअरी, म्हणजे मिस्टेरियस फोर्सेस आर इन्व्हॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स. त्यानंतर जे आहे ना की ही थिअरी आल्यानंतर असं मानलं जात होतं, असा विचार केला जात होता की हे जे कार्बनचे जे पदार्थ आहेत ते नैसर्गिकरित्याच फक्त मिळतात, ते काही आपण बनवू शकत नाही किंवा ते सिंथेटिक होऊ शकत नाही. परंतु ही जी गोष्ट आहे याला छेद दिला, फर्स्ट टाइम जो छेद दिलेला आहे तर तो एक जो शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम लॅबमध्ये युरिया
तुम्हाला माहीत असेल युरिया हे एक फर्टिलायझर आहे, खत आहे. तर युरिया हा जो पदार्थ आहे, हा पदार्थ त्याने सर्वप्रथम लॅबमध्ये बनवला. आता युरिया हा एक ऑर्गॅनिक पदार्थ होता आणि मग त्यावेळी जे आहे सर्वांच्या लक्षात आलं की कार्बनचे जे पदार्थ आहेत, ज्याला आपण ऑर्गॅनिक पदार्थ, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो, ते तुम्ही लॅबमध्ये सुद्धा बनवू शकतात. आणि मग त्यानंतर जे केमिस्ट्री आहे, जे सायन्स आहे, त्यामध्ये जे रिव्हॉल्युशन झालं, एक बूम, की त्यानंतर आधी शेकडो, हजारो, लाखो, करोडो, मिलियन्स, ट्रिलियन्स कार्बनचे कंपाऊंड्स त्या ठिकाणी बनत गेले. आता या ठिकाणी जे आहे युरिया जो आहे, युरिया हा सुद्धा काय त्याने ठरवून बनवलेला नव्हता. तर काय होतं की तो ज्यावेळी अमोनियम आयसोसायनाइड या पदार्थाला तो ज्यावेळी हीट करत होता, हीट करत असताना रिॲक्शन होऊन एक पदार्थ तयार झाला आणि तो पदार्थ म्हणजे युरिया. तर युरिया हा सर्वप्रथम तयार झालेला हा ऑर्गॅनिक पदार्थ आहे. आता मग प्रश्न उभा राहतो, जर की मिलियन्स ट्रिलियन्स कंपाऊंड जर कार्बन तयार करतो, जर अदर इलेमेंट जे आहेत 119 इलेमेंट जे आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पदार्थ कार्बन हा एकटा तयार करतो. तर कार्बन जो आहे तो मेनली त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये तुम्हाला दिसेल की कार्बन हा मेनली हायड्रोजन आणि ऑक्सिजन, मेनली हायड्रोजन याबरोबर तो कंबाईन होत असतो. आणि त्यानंतर बाकी जे एलिमेंट्स आहेत जसं नायट्रोजन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल, हॅलोजन्स म्हणजे क्लोरीन, ब्रोमिन हे पदार्थ असतील, हे एलिमेंट्स असतील, तर बाकी सर्व एलिमेंट्स बरोबरती तो कंबाईन होऊन वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी बनवत असतो. मग प्रश्न उभा राहतो की कार्बन जो आहे की हा इतके कंपाऊंड्स कसे तयार करतो? वाय डू कार्बन फॉर्म्स लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स? तर त्याकरता काही जे महत्त्वाचे रिझन्स आहेत ते रिझन आज आपण पाहणार आहोत. आता त्यामध्ये जे आहे की सर्वप्रथम जो पहिला रिझन आहे की प्रॉपर्टी ऑफ कॅटनेशन. हे तुम्ही 10वीतही शिकला असाल. कॅटनेशन ही जी प्रॉपर्टी आहे अत्यंत महत्त्वाची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी काही एलिमेंट्समध्ये आहे परंतु कार्बनमध्ये ती अत्यंत जास्त प्रमाणात आहे. तर कॅटनेशन म्हणजे काय? तर कॅटनेशन म्हणजे थोडक्यात कार्बन हा जो एलिमेंट आहे, कार्बनचा जो ॲटम आहे तो कार्बनच्या दुसऱ्या ॲटम बरोबर तो लिंक होतो. 1, 2, 4, 5 आणि कोणत्याही पद्धतीने, म्हणजे वेगळ्या पद्धतीने तो लिंक होऊ शकतो आणि त्यामुळे तो असे जी लॉंग चेन ऑफ कार्बन कंपाऊंड्स, लॉंग चेन किंवा सायक्लिक कंपाऊंड्स हे कार्बन फॉर्म करू शकतो. आणि त्यामुळेच कार्बनचे जे आहेत की हजारो कंपाऊंड त्या ठिकाणी बनवू शकतात. उदाहरण घ्या, जर तुम्ही पहिला जर एक कार्बन असेल तर तो एक कंपाऊंड झाला, तो कार्बन दुसऱ्या कार्बनला जॉईन झाला, दुसरा कंपाऊंड झाला, तिसऱ्याला जॉईन झाला, तिसरा कंपाऊंड झाला, चौथ्याला जॉईन, म्हणजे विचार करा. आता आपण जे प्लास्टिक वगैरे बघतो, पॉलिथिन, पॉलिमर्स, त्यामध्ये एक ॲटम नसतो, त्यामध्ये ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स जे ॲटम्स आहेत, आपण तो नंबरही सांगू शकत नाही. इतके ॲटम्स एकत्र कंबाईन होतात आणि कार्बनचा कंपाऊंड एक तयार होतो, पॉलिमर्स आपण ज्याला म्हणतो. म्हणजेच कॅटनेशन ही प्रॉपर्टी सर्वात महत्त्वाची आहे. आता कॅटनेशन काय, तर इंग्रजीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॅटनेशन इट इज द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. समजून घ्या, इट इज द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट which combines with the atoms of the same element to form long chain of compounds or cyclic compounds. तर डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या, या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन दिसेल. तर ही कॅटनेशन ही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमुळे कार्बन हा खूप सारे कंपाऊंड त्या ठिकाणी बनवू शकतो. आता त्यानंतर जे आहे की मग आणखीन दुसरा जो गुणधर्म आहे कार्बनचा की त्यामध्ये पहिला जो आपण पाहिला कॅटनेशन, दुसरा आहे तो म्हणजे टेट्रा व्हॅलन्सी. टेट्रा मीन्स 4, टेट्रा लक्षात ठेवा, टेट्रा व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सीवर मी तुम्हाला सांगत नाही, एखाद्या व्हिडिओमध्ये माझ्या असेलही, मी सांगितलं तुम्ही ते पाहू शकता. व्हॅलन्सी म्हणजे थोडक्यात इट इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ द ॲटम इज कॉल्ड व्हॅलन्सी. बेसिक प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर 11वीचा ॲटॉमिक स्ट्रक्चर, आपण हा चॅप्टर झाल्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर हा जो चॅप्टर तो पाहणार आहोत, कारण ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि बेसिक कन्सेप्ट्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे 2 चॅप्टर्स 11वीचे चॅप्टर्स आहेत. हे जर तुम्हाला समजले, तुमच्या लक्षात आले, तुम्हाला अंडरस्टँड झाले, तर डेफिनेटली मी सांगतो 12वीमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कारण सर्व जे चॅप्टर्स आहेत, प्रत्येक जी कन्सेप्ट आहे ती या 2 चॅप्टरमध्ये आहे आणि यावरतीच तुमची केमिस्ट्री डिपेंड आहे.
आता टेट्राव्हॅलन्सी, कम टू आवर पॉइंट, टेट्राव्हॅलन्सी. तर टेट्राव्हॅलन्सी मीन्स इट इज 4 व्हॅलन्सी. व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. आता त्याकरता आपल्याला सर्वप्रथम जे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, अबाव प्रिन्सिपल ज्यांनी पाहिलं असेल, ज्यांना माहीत असेल. ओके, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मीन्स सिम्पली इट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर कार्बनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते आहे 1s2, 2s2, देन 2p2. म्हणजे काय झालंय 1s2, 3s2, 2p2. किंवा अगोदर जे आपण म्हणजे पाहतो सोपं विदाउट अबाव प्रिन्सिपल काय आहे ते 2,4. म्हणजेच त्याच्या लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन जो आहे ते 4 इलेक्ट्रॉन्स कार्बन देऊ शकतो, घेऊ शकतो, शिवाय तो शेअर करू शकतो. मीन्स दिस 4 इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ कार्बन ॲटम, that electrons can be shared with heteroatom. हेट्रो म्हणजे दुसरा ॲटम, मे बी कार्बनच असेल, ऑक्सिजन असेल, सल्फर असेल, क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल, हायड्रोजन असेल. तर दुसऱ्या ॲटम बरोबरती तो शेअर करून जे आहे की कोव्हॅलंट कंपाऊंड त्या ठिकाणी फॉर्म करतो. एक लक्षात घ्या, कार्बनचे जे कंपाऊंड्स आहेत मेनली दिस ऑल आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत हे कोव्हॅलंट कंपाऊंड आहेत. तर कोव्हॅलंट कंपाऊंड्स काय असतात ते तुम्ही पाहून घ्या किंवा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये ते बघूया. तर टेट्राव्हॅलन्सी 4 असल्यामुळे कार्बन जे आहे की दुसऱ्या कार्बन बरोबर, हायड्रोजन बरोबर, नायट्रोजन बरोबर, सर्वांबरोबर तो बॉन्ड तयार करू शकतो. तर तो एक महत्त्वाचा रिझन आहे की टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन. तर पहिला रिझन आपण त्या ठिकाणी पाहिला की कॅटनेशन, सेकंड आहे टेट्राव्हॅलन्सी. आता तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की का कार्बन इतके कंपाऊंड फॉर्म करतो, तर तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड्स और ट्रिपल बॉन्ड्स. तर तुम्ही लोअर क्लासमध्ये शिकला असाल की डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड काय आहे. तर कार्बनमध्ये काय आहे की कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड फॉर्म करू शकतो. लक्षात घ्या, सिंगल बॉन्ड तर फॉर्म करतातच, परंतु कार्बन मोठ्या संख्येने डबल बॉन्ड्स आणि ट्रिपल बॉन्ड्स फॉर्म करत असतो. आणि टू फॉर्म अ मल्टिपल बॉन्ड it is having ability to form a multiple bonds like single double bonds or triple bonds. त्यामुळे कार्बन कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स. या प्रॉपर्टी बाकी एलिमेंट्स मध्ये नसतात, थोड्या प्रमाणात असतील, जसं कॅटनेशन प्रॉपर्टी ऑक्सिजन मध्ये आहे, सल्फर मध्ये आहे, परंतु लिमिटेड, जास्तीत जास्त 2-3. सल्फरचा माहित आहे, सल्फरचा मॉलिक्यूल हा 8 ॲटम्स दे लिंक टुगेदर, म्हणजे 8 ॲटम्स एकत्र असतात. परंतु कार्बन मध्ये काय मिलियन्स अँड मिलियन्स ॲटम्स. तर बाकी एलिमेंट जसं डबल फॉर्मेशन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन सुद्धा डबल बॉन्ड फॉर्म करतो, ओ डबल बॉन्ड, किंवा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. परंतु कार्बन बाकी जवळपास बऱ्याच एलिमेंट्स बरोबर डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड फॉर्म करतो. आणि मेनली कार्बनमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो. आणि त्यामुळेच कार्बन हा खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कंपाऊंड तयार करू शकतो. आता त्यानंतर जो आहे की चौथा जो महत्त्वाचा रिझन आहे कार्बन इतके कंपाऊंड्स का फॉर्म करतो, त्याकरता महत्त्वाचा रिझन आहे की आयसोमेरिझम. हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, आयसो मीन्स सेम, आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझम म्हणजे काय की काही जे कंपाऊंड्स असतात त्यांच्यामध्ये जे आहे की त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो वेगळा आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहेत म्हणजे ते कंपाऊंड्स वेगवेगळे आहेत. तर लक्षात घ्या, आयसोमेरिझम इट इज द फिनॉमिनॉन इन विच 2 or more compounds have same molecular formula but different structural formula. तर आयसोमेरिझम हा फिनॉमिनॉन, ही जी प्रॉपर्टी आहे कार्बन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, and that's why carbon can form large number of compounds. So today what we have discussed, सुरुवातीला जे आहे की आपण इंट्रो ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय ते आपण पाहिलं. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं की वाय डू कार्बन कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स. हे रिझन्स लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेला कोणी विचारणार नाही 12वीला किंवा त्या, परंतु ते जर माहीत असतील तरच तुम्हाला बाकीच्या कन्सेप्ट लक्षात येतील. म्हणजे थोडक्यात जे आहे की आपण जे पाडे, जे टेबल जे शिकतो 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये, ते नंतर तुम्हाला कोणी विचारत नाही. हे 12वीला येत नाही की टेबल म्हणा, परंतु ते टेबल जर तुम्हाला येत नसतील,
जर आले नाही तर तुम्ही 11वी 12वी सायन्स किंवा इव्हन 9वी 10वी सुद्धा करू शकत. तसंच आहे. या कन्सेप्ट समजून घ्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, वाय डू कार्बन कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स. आयसोमेरिझम हा जो फिनॉमिना आहे तो बराच मोठा फिनॉमिना आहे. बऱ्याचशा मुलांना या गोष्टी त्यावरती तुम्हाला हमखास एक तरी प्रश्न असतो. 12वीचे ऑर्गॅनिक केमिस्ट्री जितके चॅप्टर्स असतील प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला आयसोमेरिझम ही कन्सेप्ट त्या ठिकाणी येणार आहे. सो व्हॉट इज आयसोमेरिझम? मी तुम्हाला जर सांगितलं 2 or more compounds having same molecular formula but they can form different structures. वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत, तर त्याला आपण आयसोमेरिझम म्हणतो. हे जे आयसोमेरिझम आहे त्याचे वेगवेगळे टाइप्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. फंक्शनल आयसोमेरिझम असेल, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असेल, मेटामेरिझम असेल, सिस ट्रान्स आयसोमेरिझम असेल. तर आपण ज्या पुढच्या भागामध्ये आहे की आयसोमेरिझम म्हणजे काय ही जी कन्सेप्ट आहे ती आपण आणखीन डिटेल्समध्ये पाहूया. तर आज जे आपण शिकलो आहे तर त्याच्या नोट्स ज्या आहे स्लाईड मी पुढे अपलोड केलेल्या आहे. सो प्लीज ती जी स्लाईड आहे त्या नोट्स लिहून घ्या, समजून घ्या आणि त्यावर त्याच्या कन्सेप्ट्स क्लिअर करा. मग अशाच पद्धतीने आपण जे आहे की हळूहळू जे आहे की पुढचा पार्टी आपण घेऊया. आणि मित्रांनो कृपया माझा जो व्हिडिओ आहे, हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्ही कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडले तरच. त्यामुळे मी आणखीन व्हिडिओ बनवेल आणि महाराष्ट्रातील ज्या मुलांना या गोष्टी मिळत नाही, त्यांना कळत नाही, या मुलांपर्यंत पोहोचवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलगा जो आहे तो तितका कॅपेबल झाला पाहिजे की तो सुद्धा विविध पातळीच्या एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय झाला पाहिजे आणि तो पुढे गेला पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो. अगेन वी विल मीट इन द नेक्स्ट पिरियड विथ आयसोमेरिझम. थँक्यू व्हेरी मच.